नमस्कार मित्रांनो, माहिती नाही का तुम्हा सर्वांचा लाडका आधी. तर आज आपण जाणार होतो तेरखाड्याला फटाके आणायला. तर चला म्हणलं जाऊ. गाडीची चावी वगैरे घेतली. शेवटी अँड्रॉइड गाडी होती. डायरेक्ट आपण चावी लावली. कळंबच्या दिशेनं आलो आपण. तेवढ्यात आपल्याला सचिन भाऊ दिसला पुढं. आपल्याला जायचं होतं त्या गाडीत तेरखाड्याला. जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. तर आपण डायरेक्ट येरमाळ्याच्या दिशेनं निघलो. आज जरा रस्त्याला गर्दी जास्तच होती. आपली ही गँग कुठं बी जायचं म्हणलं की फिक्सच असते, कमी जास्त नाही. तर आपण डायरेक्ट मग तेरखाड्याच्या दिशेनं निघलो. आपण डायरेक्टच आता लागलो हायवेला. जरा गर्दी जास्तच होती हायवेला ह्या दिवाळीच्या निमित्ताने. तर आपण आलो डायरेक्ट तेरखाड्याला. तर पब्लिक जास्तच होती. ट्रॅफिक नुसती मारणाची होती, दुकानाचे सगळे फटाक्याचे. तर पुढं आम्ही गेलो तर असली ट्रॅफिक लागली होती. अर्धा तास तर आम्ही नुसतं ट्रॅफिकमध्येच गेलो. तर आपण डायरेक्ट उतरलो गाडीच्या खाली. तर मारणाचं ऊन लागत होतं. तर आपण गेलो डायरेक्ट दुकानामध्ये. दुकानात गेला मारणाची खरेदी केली. बॉम्बचा एक बॉक्स घेतला. डायरेक्ट भाऊनं पॅक करायला घेतलं सगळं सामान वगैरे. तर बिल वगैरे दिलं त्याला सगळं. तर आपण निघलो गाडीच्या दिशेने. 2 पिशव्या गज भरून एक बॉक्स बॉम्बचा घेतलेला आहे. तर आपण डायरेक्ट गाडीच्या दिशेने निघलोत. ही आपली गँग आहे. तर आपण गाडीत सामान टाकलं होतं. तर गर्दी तर असली होती, गाडी बाहेर काढायचं नावच घेत नव्हतं. लांबवर गर्दी होती. तर आपण गाडीमध्ये बसलो. तर बॉक्स ठेवायला जागा नव्हता. तर गाडी ट्रॅफिकमधून लवकर बाहेर पण निघत नव्हती. तर आपण आलो आहे कसरी हायवेला. तर आपण जाणार आहे एवढीशी मार्गे. जरा गाड्या जमा चालवा. हायवेला भरपूर गर्दी आहे. तर आपण एवढीशी मार्गे जात असताना रस्ता असला डेंजर होता, नुसता खराब म्हणजे खराब. कमराचा खुळखुळा झाला. तर आपण डायरेक्ट आता निघलो घराच्या दिशेने. घराच्या दिशेने जात असताना जरा म्हणलं जरा निसर्गाचा एकदा शूट करावा. तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आता.